समोर प्रांगणात उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माझा सादर प्रणाम. माझे समवयस्क, युवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याची भावी पिढी जी आज या बालगोपाळांच्या रूपामध्ये इथे उपस्थित आहे, या सर्वांना सस्नेह प्रणाम. आज सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जे इथे कार्यक्रम झाले ते कार्यक्रम सगळ्यांनाच आवडले. म्हणजे मगाशी स्वामीजींनी थोडंसं गुगली टाकून विचारलं, कोणाला आवडलं नाही त्यांनी हात वर करा. पण सगळ्यांचं लक्ष होतं, कारण एकही हात वर आला नाही. कलाश्री अकॅडमीतल्या नृत्यांगनांनी जो कार्यक्रम सादर केला, पंचपरिवर्तन, माझं काम आणि काशीनाथजींचं काम की संघाची रचना कशी आहे हे सांगण्याचं काम थोडं हलकं केलं. स्वरूपवर्धिनीच्या बालगोपाळांनी शिवचरित्र जे आपल्यासमोर उभं केलं, त्यातून नक्कीच एक खात्री वाटते की भावी पिढीत शिवबा आणि शिवबांचे मावळे आपला धर्म रक्षण करण्यासाठी खंबीर असणार आहेत. आणि त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठानचे जे सर्व योद्धेच म्हणेन मी त्यांनी जे सादरीकरण केलं, म्हणजे कुठे तलवारीचा हार जोरात फिरवायचा आणि कुठे आपल्या सवंगड्याच्या करंगळीखाली असणारा लिंबू काढण्यासाठी कुठे तो हात अलगद चालवायचा, याची अगदी योग्य जाण होती. तर या सर्व कलाकारांना आणि मुलांना तुम्हाला शाबासकी हवी आहे ना? चला, ती शाबासकी तुमची तुम्ही देणार आहात. मी म्हणणारे 1 2, तुम्ही शाबास शाबास. बघूया कोणाचा हात जास्त मागे जातोय आपल्याच पाठीवर. तयार? 3 वेळा करूया. 1 2. तुमचा आवाज येऊ दे. शाबास शाबास. 1 2 1 2 1 2. आता जसं आपल्याला आपलं सादरीकरण करता आलं पाहिजे तसंच तुम्ही आता स्वामीजींचं खूप छान रित्या ऐकलत. आज आपण शंकराच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना तो मंत्र येत असेल, स्वामीजींनी पण उद्घृत केलाय. आपण हात जोडूया आणि प्रथम शिवाचं स्मरण करूया. माझ्याबरोबर म्हणणार ना सगळ्या मुलांनो? कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्री शिवाच्या पत्नीचं नाव काय? पार्वती. आणि मुलांचं? गणपती आणि कार्तिकेय. म्हणजे शंकर कुटुंबवत्सल आहेत. श्रीरामांच्या पत्नीचं नाव काय? आणि मुलांचं? लवकुश. श्री कृष्ण आणि त्यांचा परिवार म्हणजे आपले देव हे सुद्धा कुटुंब वत्सल आहेत. आपला जो पंचपरिवर्तन हा विषय आहे त्यातला प्रथम आयाम आहे कुटुंब प्रबोधन. कुटुंब म्हणजे काय? रक्ताचे नातेवाईक. आणि प्रबोधन म्हणजे काहीतरी शिकवण. मग आता या कुटुंबाचं प्रबोधन करण्याची का गरज आहे? खरं तर आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब वत्सल, कुटुंब प्रधान संस्कृती आहे. आपण कोणी एकटे राहायला आपल्याला आवडत नाही. सावरकरांना दिलेली एकांतवासाची शिक्षा ही ऐकूनही आपल्या अंगावर काटा येतो. आपल्याला आपल्या जवळ कोणीतरी लागतं. घरून बाहेरनं दमून आल्यावर घरात कोणीतरी स्वागताला, अगदी दारात अगदी पाणी घेऊन असं हे नाही, पण घरात कोणीतरी आपल्यासाठी आहे ही भावना खूप महत्त्वाची असते. आत्ताच्या काळामध्ये आपली कुटुंब काही कारणासाठी, म्हणजे नोकरी व्यवसाय असेल, जागेच्या अभावी असेल, पण काही न्यूक्लिअर कुटुंब झालेली आहेत 3-4 माणसांची. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. पण कुटुंब जरी विभक्त असली तरी सणासमारंभाच्या निमित्ताने, काही महत्त्वाच्या दिनांच्या निमित्ताने ही कुटुंब एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्या मनातलं सांगण्यासाठी आपल्या आजूबाजूला लोक असणं हे खूप गरजेचं आहे. मग कुटुंब प्रबोधनामध्ये आपण महिन्यातनं, आठवड्यातनं एकदा सगळेजण एकत्र येऊन आपल्या आराध्य देवतेचं भजन करू शकतो.
एकत्र भोजन दिवसातनं 2 वेळा शक्य नाही, कारण आजकाल करायला पाहिजे अशी छोटीशी का होईना भावना मनामध्ये येते. भ्रमण, आपल्या आजचा हा कार्यक्रम आपल्या सिद्धेश्वराच्या मंदिरात आहे. येताना म्हणजे मला खात्री आहे प्रत्येकजण इथे येण्याआधी मंदिरामध्ये श्री शिवाला नमन करून आलेला असणार. तसंच आपल्या भारतामध्ये अनेक धार्मिक ऐतिहासिक स्थळं आहेत. फिरायला जायचंय, थोडंसं रिलॅक्स व्हायचंय, गोष्ट चांगलीच आहे. पण हे रिलॅक्सेशन जसं एखाद्या पिकनिक पॉईंटवर मिळतं त्याच्यापेक्षा जास्त रिलॅक्सेशन एखाद्या भगवंताच्या मंदिरात गाभाऱ्यात आपण त्याच्यापुढे हात जोडून जेव्हा बसतो त्याच्यापेक्षा जास्त रिलॅक्सेशन नक्कीच तिथे मिळतं. आपल्या या पुढच्या पिढीला फिरायला घेऊन जाण्यासाठी नक्कीच आपण या सर्व क्षेत्रांचा तिथे जाऊन भेट देऊ शकतो. परदेशात पण जरूर जा, भारतातही वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरा, पण आपल्या जवळपास असणारी सर्व धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळं मुलांना नक्की घेऊन जा. हे माझं आजच्या पालकांना म्हणजे या ठिकाणी असणारे एक वक्ता म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून एक आवर्जून सांगणं आहे. आपल्या कुटुंबामध्ये समरसता असली पाहिजे. ही समरसता कुटुंबातल्या सदस्यांमध्ये पण असण्याची आजकाल गरज निर्माण झाली आहे. कुटुंबातले सर्व सदस्य एकमेकांना आपल्या मनातलं सांगायला पाहिजेत. आपण आपल्या मुलांना काय घडलं दिवसभरात विचारलं पाहिजे आणि काही अनुचित प्रकार घडत नाही आहे ना याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि काही झालं तरी आम्ही आईवडील तुझ्या बरोबर आहोत, हे आपली मुलगी असेल, मुलगा असेल, हा विश्वास मुलांच्या मनात आपल्याबद्दल निर्माण झाला पाहिजे. ही समरसता समाजामध्ये पण निर्माण झाली पाहिजे. कुटुंब प्रबोधनाकडून समरसतेकडे जाताना भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचा मित्र, भगवान हे राजे, श्रीकृष्ण राजे आणि सुदामा एक गरीब भिक्षुक, पण सुदाम्याने आणलेले पोहे श्रीकृष्णाने किती मायेने आणि चवीने खाल्ले ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. भिल्लीण असणाऱ्या शबरीची उष्टी बोरं ती तिने का उष्टी केली होती ही भावना श्रीरामांना माहिती होती की आंबट बोर माझ्या प्रभूंना जाता कामा नये, गोडच बोर गेलं पाहिजे. ही उष्टी बोरं श्रीरामांनी तितक्याच प्रेमाने चाखली. ही समरसता आपणही आपल्या सर्व भावंडांमध्ये, आपल्या सामाजिक भावंडांमध्ये निर्माण करू शकतो. कशी निर्माण करू शकतो? जसं एखाद्या सणासमारंभाला आपल्या कुटुंबातले, आपल्या परिवारातले एकत्र येतात. कुटुंब म्हणजे रक्तामासाचा संबंध असणारे आणि परिवार म्हणजे आपल्या भोवती असणारे, आपल्याला काही ना काहीतरी कामानिमित्त मदत करणारे किंवा आपण ज्यांना मदत करू शकतो असे असणारे सर्व. म्हणजे आज तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण, तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण एक परिवार आहोत. मग या परिवाराला जसं आपण आपल्या नातेवाईकांना बोलवतो तसं एखाद्या सणासमारंभाच्या निमित्ताने या परिवारातल्या आपल्या मित्रमैत्रिणींना, त्यांच्या कुटुंबियांना एकत्र बोलवूया, काहीतरी भोजन एकत्र करूया, गप्पा गोष्टी करूया. हे सहज शक्य आहे. एक सांगेन की काही वेळेला म्हणजे आता घरामध्ये आपल्या कुलाचार असतात, कुलधर्म असतात. हे कुटुंबातून आपल्या पुढच्या पिढीला माहिती दिली गेली पाहिजे की आपल्या कुळाची ही परंपरा आहे, ही पूजा आपल्याकडे या दिवशी करतात आणि ती पुढे तुला करायची आहे. या पूजेमध्ये सगळ्यांना सामील करून घेणं हे तुझं काम आहे. मग या अशा वेळेला ब्राह्मण भोजन असतं, सवाष्ण भोजन असतं. मग काही वेळेला असं निदर्शनात येतं की आपल्याच नात्यातल्या सवाष्णीला बोलवायचं. तर असं न करता, म्हणजे त्यांना, नातेवाईकांना पण जरूर बोलवा, पण असं न करता त्यावेळेला एखाद्या ज्याला खरंच गरज आहे, कारण अशा वेळेला आपण काहीतरी त्यांना
देत असतो, साडी चोळी ओटी काहीतरी. मग हे दान खरंच सत्पात्री व्हावं. दान असं नाही म्हणणार मी, पण जी आपलं जे आपण देणार आहोत, तर एखाद्या आपल्याकडे जे कोणी गरजू आहेत अशांना, म्हणजे भले ते स्वच्छतेचं काम करणारे असतील, एखाद्या घरी जाऊन त्यांना सेवा देण्याचं काम करणारे असतील, पण अशांना जर बोलवलं आणि त्यांना आपण साडी चोळी ओटी दिली तर ते खरं जास्त समरसता निर्माण करण्यासाठी उपयोगाचं ठरेल असं मला वाटतं. आपल्या कुटुंबामध्ये आपण घरामध्ये तुळस लावतो, कारण तुळशीच्या मागे आयुर्वेदिक पण महत्त्व आहे आणि आध्यात्मिक पण महत्त्व आहे. आपली जी संस्कृती आहे, तुळशी विवाहाला तुळशीचं पूजन, बैलपोळ्याला बैलाचं पूजन, वटपौर्णिमा आहे, नागपंचमी आहे, असे कितीतरी सण आपण आपल्या संस्कृतीबरोबरच पर्यावरणाचंही पूजन करत असतो. मग वृक्ष असतील, प्राणी असतील, त्यांचे आभार या निमित्ताने आपण मानतो. पर्यावरण हा विषय आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा झाला आहे, कारण आज आपण श्वास घेतोय, पण असं सांगितलं जातं की भविष्यामध्ये जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर जसं आज आपल्याला पाण्याची बाटली बरोबर घेऊन फिरावं लागतंय, तसं भविष्यामध्ये ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन फिरावं लागेल. आणि जर ही स्थिती यायला नको असेल तर आज झाडं लावणं हे तितकंच गरजेचं आहे. 1 जुलैला कृषी दिन असतो, त्या दिवशी फक्त झाड लावायचं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी झाड लावायचं का, तर कृषी दिनाचा कार्यक्रम आहे.